मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण चाललो आहोत नागपूर येथे एक विशेष कामासाठी। ते आपण थंबनेलवरून समजलेच असाल। घरच्या मंडळींच्या चेहऱ्यावरील आनंद आपण आता बघू शकता। तर आता आपण चाललो आहोत यवतमाळ नागपूर हायवेवरून। आता आपण पोहोचलो आहोत पवनार येथे। समोर आपण बघू शकता समृद्धी महामार्ग। आता आपण पोहोचलो आहोत सेलू येथे। रस्त्याने जाताना आम्ही खडकी येथील हनुमान मंदिराचे दर्शन घेतले। ते आता आपण बघत आहात। खडकी येथून दर्शन घेऊन सेलडोह येथून समृद्धी महामार्गावर आम्ही नागपूरकडे रवाना झालो। तर हे आहे नागपूर येथील टोल प्लाझाचे दृश्य। सुंदर अशी टोल प्लाझाची कमान आपण आता बघत आहात। नागपूर शहरात प्रवेश करून बजाज चौकातील श्री ऑटो लिंक्स व तेथे असलेल्या MG हेक्टर प्लस या गाडीला आम्ही बघितले। प्रत्यक्ष इथे पोहोचल्यानंतर गाडीचे घेतलेले चित्रीकरण आता आपण बघत आहात। गाडी पहिल्याच क्षणात आम्हाला पसंत आली। गाडी 2020ची होती व फक्त 13,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे। त्यामुळे आम्ही गाडी घेण्याचा निर्णय घेतला। दुसऱ्या दिवशी गाडीचे संपूर्ण पैसे देऊन आम्ही गाडी घेण्यासाठी बसने प्रवास केला वर्धा ते नागपूर। त्याची काही क्षणचित्रे। श्री ऑटो लिंक्स येथे पोहोचल्यावर आम्हाला गाडी देण्यात आली। त्याचे काही क्षणचित्रे। गाडी घेऊन आम्ही समृद्धी महामार्गाने वर्ध्याकडे रवाना झालो। त्याचे काही दृश्य। टोल नाका क्रॉस केल्यावर गाडीसोबत आम्ही सुद्धा काही फोटो काढले। घरी पोहोचल्यावर गाडीची पूजा करण्यात आली। त्याचे काही दृश्य। तर मित्रांनो, आता आपण बघत आहात गाडीची कंडिशन। तुम्हाला आतून व बाहेरून पूर्ण गाडी आता मी दाखवत आहे। ही गाडी 6 सीटर आहे। पेट्रोल हायब्रिड व्हर्जन आहे। मागच्या 2 सीट फोल्ड केल्यावर आपल्याला भरपूर मोठी बूट स्पेस मिळते। प्रवासात 6 जण असतील तर आपण मागच्या 2 सीट वरती करू शकतात व त्याच्यानंतर 3 बॅगा आपल्या मागच्या बाजूला राहू शकतात, एवढी जागा असते। या गाडीत मधल्या सीट सुद्धा बकेट सीट आहेत। बाहेरच्या बाजूनी गाडीची कंडिशन स्क्रॅचलेस होती, ती आता आपण बघत आहात। समोरील बाजूने दिसणारी पूर्ण गाडी। या गाडीला समोरच्या दोन्ही दरवाजांवर रिक्वेस्ट सेन्सर आहे। आतील सर्व सीट्स या लेदरच्या आहेत। तसेच आतमध्ये असलेले टॅन कलर व ब्लॅक कलरचे कॉम्बिनेशन
तसेच व्हाईट कलरचे कॉम्बिनेशन सुंदर दिसत आहे. ही आहे मधली रो. येथे 2 बकेट सीट आहेत. त्याला दिलेले हँडरेस्ट तसेच हे मागील सीट, वरती असलेले सनरूफ, मूनरूफ आता आपण बघत आहात. गाडीची डिक्की बंद करण्यासाठी बटन सुद्धा आहे. तसेच आपण खाली पाय टाकून हे गेट बंद करू शकता किंवा उघडू शकता. आतमधील बाजूस गजानन महाराजांचा फोटो तात्पुरता स्वरूपात लावण्यात आला होता. मित्रांनो, आपल्याला गाडी कशी वाटली हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहाल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन प्रवासामध्ये. धन्यवाद.